नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज खरं तर 20वा दिवस, परंतु काही अडचणीमुळं आज आपण 19व्या दिवसाकडे वळतोय. आपल्या या पुन्हा पुन्हा येणाऱ्या सूचनांमुळं आज खरं वेळ नसतानाही पुन्हा तुमच्यासाठी आणि साहजिकच तुमच्या या प्रेरणेतून आज मी पुन्हा 19व्या दिवसाचा जो सेतू अभ्यास आहे मराठीचा, तो अभ्यास आपण समजावून घेण्याचा प्रयत्न करूयात. आणि समजावून घेता घेता त्याचा सुंदर असा सराव तुम्ही करताय. तुमच्या येणाऱ्या फोनवरून मला नक्की ते समजतंय की खऱ्या अर्थानं तुम्ही मनापासून केवळ अभ्यासच नाही तर मराठी साहित्याविषयीची गोडी तुमच्या मनामध्ये निर्माण झालेली आहे, हे तुम्ही दिलेल्या विविध कमेंट्समधून आणि येणाऱ्या फोनवरून मला समजते आहे. तर बाळांनो, चला आज वळूयात 19व्या दिवसाकडे. आजचं क्षेत्र जे आहे ते आहे लेखन क्षमता. बघा की आपण जसं वाचन क्षमता, भाषण क्षमता, त्याचप्रमाणे लेखन क्षमता हे कौशल्य जे आहे ते विकसित करणार आहोत. मागच्याच आपण 18-17व्या दिवसामध्ये पाहिलं की जर आपलं श्रवण चांगलं असेल, वाचन चांगलं असेल तर साहजिकच लेखन क्षमता ही विकसित व्हायला वेळ लागत नाही. आणि मुलांना तुमच्यामध्ये केलेल्या या 18 दिवसामध्ये नक्कीच किमान मी तर म्हणेन 5% तरी तुमच्यामध्ये गोडी ही नक्की निर्माण झालेली असेल की वाचन आणि लेखन करण्याची. असं किमान आपण दिलेलं जे काही आहे ते तरी लेखन व्यवस्थित करत आहात. आणि साहजिकच काही विद्यार्थी असे आहेत की हे या लेखन क्षमतेकडं खूप स्वतः चांगला विचार करून जात आहेत आणि त्यांचे काही फोटो व्हॉट्सअपच्या माध्यमातून मला पाठवत आहेत आणि त्यांचे जे विचार आहेत ते विचार माझ्यापर्यंत येत आहेत आणि त्याच विचारांना घेऊन मी तुमच्यासमोर आज पुन्हा येते. तर चला पाहूयात पुन्हा एकदा दिलेल्या विषयामध्ये स्वतःच्या विचारांची, कल्पनांची भर घालून पुनर्लेखन करता येणे. जे आहे तसंच्या तसं लिहिण्यापेक्षा जर खूप तुम्ही हुशार असता बाळांनो, आणि तुमच्याकडूनच बऱ्याच अंशी मी तर म्हणेन माझ्या या सर्वीच्या अनुभवामधून सांगेन की बऱ्याचशा गोष्टी मी तुमच्याकडूनच शिकत आलेली आहेत. बरेचसे वेळा विद्यार्थी तुमच्यातून मला असं मिळालेले आहेत की तुम्हाला एखादी गोष्ट सांगितली शाळेमध्ये आणि ती तुम्ही करत असता आणि त्याच्यातून एक वेगळं पण मला तुमच्यातून मिळतं आणि त्याच्यातूनच खूप काही प्रेरणा मिळून जाते. तर म्हणून मला मुलांना पुन्हा सांगायचं वाटतं की तुमच्यामध्ये जे विचार आहेत ते विचार खूप आमच्यापेक्षा सुंदर असे दडलेले असतात. या विचारांची कल्पना तुम्ही करायची आणि जे काही लेखन दिलेलं असेल त्या लेखनामध्ये तुमच्या विचारांची भर घालून एक नाविन्य, एक वेगळं मराठी वाङ्मयातील साहित्य हे निर्माण तुम्ही करायचं आहे. आणि ते होतं तुम्ही छोटे कथाकार होणार आहात. हे कारण का तर कथालेखन ही संकल्पना आपल्याला विकसित करायची आहे आणि हे कथाकार तुम्ही नक्की व्हाल. बालकथा सगळ्यांनाच आवडतात. तुम्ही चांदोबा किंवा हस्ती दुनिया यासारख्या पुस्तकातून सुद्धा अनेक अशा गोष्टी वाचलेल्या असतील. नसतील वाचल्या तर तुम्ही नक्की वाचत राहा. मी तुम्हाला जसं ऑडिओ ऐकायला परवा सांगितलं तसं काही आपल्याला बुकगंगा याच्यावर देखील काही गोष्टीची पुस्तकं वाचायला मिळतील. तर नक्की तुम्ही ती वाचत राहा आणि वाचता वाचता लेखन ही क्षमता देखील मी सुद्धा लेखक होऊ शकतो. मी म्हणते लेखक नाही तर निदान बालकथा लेखक तर मी नक्की होऊ शकेन. अशाच भूमिकेतून बघा की म्हणी, वाक्प्रचार, सुभाषिते, कल्पना विस्तार यांच्या लेखनात प्रभावी वापर करता येणं. आपल्याला जर एखादी म्हण सांगितली तर त्या म्हणीवरून सुद्धा आपल्याला त्याचा विचार विस्तार करता येणं गरजेचं आहे. आणि हे कधी जमतं तर ज्यावेळी तुम्ही एकच लिहाल कथा आत्ता इथं सांगितलेली तेवढीच आणि मग थांबाल तर ते होणार नाही. तर थोडासा आणखीन सराव जर तुम्ही करत राहाल तर नक्की ही आपल्याला कला आत्मसात व्हायला वेळ लागणार नाही. काही एक वाक्प्रचार दिला तर त्या वाक्प्रचारावर देखील दिसल्या आपल्याला सुचतं आणि आपण ते लेखन करू शकतो, बोलू शकतो, लिहू शकतो. सुभाषितावरून सुद्धा आपल्याला विस्तार करता येतो. कल्पना विस्तार याच लेखनामध्ये आपल्याला करणं सोपं पडतं. हाच खऱ्या अर्थानं प्रभावी कथा लेखन म्हणा किंवा कल्पना विस्तार आपल्याला लेखन क्षमतेमधून करता येतो. तर तुम्ही तो कराल यात नक्कीच शंका नाही. तर एक उदाहरण म्हणून आपण जाणून घेऊयात की खाली आपल्याला बघा शीर्षकावरून कथालेखन करा की आपल्याला हे शीर्षक दिलेले. काय शीर्षक दिलेले की अति तेथे माती. आपल्याला लहानपणापासून या अति तेथे माती या शब्दाचा अर्थ किंवा या म्हणीचा अर्थ तुम्हाला माहिती असेल की कोणतीही गोष्ट अतिप्रमाणामध्ये केली तर साहजिकच त्या गोष्टीचं काय होतं, माती होते. म्हणजेच तिथे ती पूर्ण त्या ठिकाणी आपल्याला सगळा निराशमयता आपल्या जीवनामध्ये येते. म्हणजे अतिरेक करणं हे योग्य नाही याचा अर्थ आपल्याला या म्हणीचा थोडक्यात समजून येतोय. मग आपल्याला काय करायचंय तर या शीर्षकावरून कथा लिहायची
की आपल्या गोष्टीला सगळं आशय काय आला पाहिजेत, अति तेथे माती या म्हणीचा. तर हे करत असताना आपल्याला सुरुवातीला काय करावं लागेल बघा, की वरील शीर्षकाची कथा लिहिताना तुम्ही कोणते स्थळ निवडाल ते लिहा. या कथेसाठी कोणकोणती पात्रे निवडाल ते सांगा. कथेचे तात्पर्य लिहा. ही कथा खालील कोणत्या प्रकारात मोडते ते लिहा. मग ही कथा आपण लिहित असताना बघा की आपण विचार करायचा की अति तेथे माती याचा साधा सोपा अर्थ काय झाला की एखाद्या गोष्टीचा अतिरेक करायचा नाही, आणि जर अतिरेक केला तर साहजिकच तिथे त्याची माती होते, म्हणजेच ती गोष्ट निष्फळ ठरते. तर याचाच अर्थ बघा, यासाठी एक गोष्ट मी तुम्हाला सांगते की एक गाव होतं. त्या गावामध्ये एक श्याम नावाचा माणूस राहत होता. तो अतिशय कंजूस होता. प्रत्येक गोष्टीमध्ये काही ना काहीतरी बारकाईने विचार करायचा आणि समोरच्यामध्ये खोट बघायचा. एकदा असंच झालं, तो बाजारामध्ये गेला आणि बाजारात गेल्यानंतर त्याला एक नारळ हवा होता. समोर एक नारळ विक्रेता बसला होता. त्या विक्रेत्याला त्याने विचारलं की बाबा नारळ कितीला दिला? त्याने सांगितले 4 रुपये. मग तो म्हणाला की मग मला 3 रुपयाला दे ना तो नारळ. तर तो समोर असलेला विक्रेता म्हणला, बाबा माझ्याकडे काही 3 रुपयाला नारळ मिळत नाही. तुला जर तो नारळ 3 रुपयाला हवा असेल तर तू काय कर, इथे 1 किलोमीटर पुढे जा, तुला एक नारळ विकणारा माझ्यासारखा माणूस दिसेल, त्याच्याकडे तुला बाबा 3 रुपयाला पाहिजेत ना, तर तो तुला नारळ मिळेल. मग श्यामराव म्हणतो की चला 1 किलोमीटर तर चालत जायचंय, कुठे लांब आहे, जाऊयात आपण आपलं तिथपर्यंत जाऊन घेऊ. तो चालत चालत तिथं जातो. तिथल्या त्या विक्रेत्याजवळ पोचतो. त्याला म्हणतो नारळ किती रुपयाला आहे? तो सांगतो 3 रुपयाला आहे. मग हा श्यामराव लगेच म्हणतो की अरे 3 रुपयाला कशाला, 2 रुपयाला दे ना, एवढं काय अगदी. तर तो माणूस म्हणतो की हे बघ बाबा, माझ्याकडे ते 3 रुपयालाच तुला नारळ मिळेल, आणि तुला जर 2 रुपयाला पाहिजे असेल तर एक काम कर, ह्याच्या पुढे 1 किलोमीटर तू चालत जा, तुला तो 2 रुपयाला नारळ मिळेल. पुन्हा श्यामराव मनात विचार करतो की चला जाऊ देत, 2 रुपयाला नारळ मिळतो तर आपण जाऊ, थोडंसं चालायला काय हरकत आहे. तो चालत चालत पुढे जातो आणि तेवढं गेल्यानंतर तिथे त्या माणसाला म्हणतो नारळ कितीला आहे? तर तो म्हणतो नारळ 2 रुपयाला आहे. मग तो म्हणतो की 2 रुपये कशाला, 1 रुपयाला द्या ना. तो म्हणतो अरे बाबा माझ्याकडे 1 रुपयाला नारळ काय बाबा मिळत नाही, तुला जर पाहिजे असेल ना तर अजून तू काय कर, इथे अजून किलोमीटर तू पुढे चालत जा, तुला 1 रुपयाला नारळ मिळेल. अरे बापरे, श्यामराव खुशच होतो. ते चला आपण आता जरा थोडंसं तर राहिले जाऊयात चालत, काय बिघडते त्याला. तो जातो. तिथं गेल्यानंतर तिथे एक नारळ विक्रेता दिसतो. त्याला विचारतो कितीला रे नारळ? तो म्हणतो 1 रुपयाला. 1 रुपयाला कशाला, तुम्हाला 25 पैशाला नारळ दे. झालं. तो माणूस म्हणतो एक काम कर, तुला पैसे द्यायचे नाहीत ना, तुला फुकटच नारळ पाहिजेत ना, तू थोडंसं एक अर्धा परलांभर तू जा तिथं चालत, तिथं समुद्र आहे, तिथं नारळाची झाडं आहेत, तू त्या नारळाच्या झाडावर चढ, तुला पाहिजे तेवढं नारळ तू घे, एकही पैसा देऊ नकोस. झालं. हा म्हणतो हा काय हरकत आहे, चला आता एवढं तर आलोय, जाऊ, इथं समुद्र किती फरलांगभर तर राहिलाय. आणि ते विचार करत फरलांगभर तिथं जातो, तिथं नारळाचं झाड त्याला दिसतं. आणि मग काय, नारळाच्या झाडावर चढून किती तर नारळ लागलेले असतात, आता नारळ घेऊयात असा विचार करून नारळाच्या झाडावर चढतो. चढल्यानंतर एक नारळ घेतो आणि म्हणतो अजून एक घेऊयात की, आणि म्हणून दुसरा एक नारळ घेतो. आणि दोन्ही नारळ घेता घेता हातात ते काय मावत नाहीत, त्याचा तोल जातो आणि तो खाली पडतो. बघा विद्यार्थी मित्रांनो, पाहिलं किती माणसांना अतिरेक करावा. काय झालं, हातपाय मोडून घेतला म्हणजे शरीराची माती झाली ना, तिथं अति तेथे माती. अशा प्रकारे लोक बऱ्याचशा वेळी अतिरेक करतात आणि मग त्या ठिकाणी त्या गोष्टीची पूर्ण माती झालेली आपल्याला अनुभवायला मिळते. तर बघा, अशी ही म्हणीवरून गोष्ट आपल्याला सांगता येते, आपण मनाने ती तयार करू शकतो.
आता बघा की इथं प्रश्न आपल्याला विचारलं की वरील शीर्षकाची कथा लिहिताना तुम्ही कोणते स्थळ निवडाल ते लिहा. आता एक गाव म्हटलं, मी गाव गाव म्हणून लिहिलं किंवा बाजारचं ठिकाण असं लिहिलं तरी सुद्धा चालेल. या कथेसाठी कोणकोणती पात्रे निवडाल? बाबा मी आता या कथेमध्ये मी जी कथा सांगितली त्याच्यामध्ये मी एक शामराव एक व्यक्ती घेतली आणि एक नारळ विक्रेता घेतला. ते पात्र झाली. कथेचे तात्पर्य काय? ते माणसाने अतिरेक करू नये. अतिरेक केल्यास किंवा अतिपरिचयात अवज्ञा होते. ही कथा खालील कोणत्या प्रकारात मोडते? बाबा बोधच मिळाला ना आपल्याला की कधीही अतिरेक करायचा नाही, नाहीतर अति तेथे माती होते, म्हणजेच आपलं नुकसान होतं. कळाली मुलांना म्हणीवरून गोष्ट कशी तयार करायची? आता ही करत असताना आपण काय करायचं? हे 4 गोष्टींचा विचार करायचा. या 4 गोष्टींचा आपण मनामध्ये थोडासा विचार केला, कल्पना केली की आपल्याला मी आता जशी गोष्ट सांगितली त्याच्यापेक्षाही खूप सुंदर छान अशी गोष्ट तुम्हाला लिहिता येईल आणि ती लिहायची आहे तुम्ही दुसरी आणि मला पाठवायची आहे. तसं बघा की इथं सांगितलेलं आहे की बाबा शीर्षकावरून कथेची पात्र, घटनाक्रम, स्थळ, सुसंगता याविषयी गटात चर्चा करण्यास सांगावी. आता मी ज्याप्रमाणे सांगितले की आपण एकत्र नाही आहोत, परंतु तुम्ही स्वतः तुम्ही मी आहोत असं विचार करायचा आणि या 4 प्रकारे आपण या ठिकाणी या प्रकारे आपण चर्चा मनामध्येच एक कल्पना करायची आणि ती कल्पना करून आपण ती कथा लिहायची आहे. आणि तुम्ही एखादी स्वतः म्हण घ्यायची आणि म्हण घेऊन त्याच्यावर तुम्ही कथा लिहून मला पाठवायची आहे. आता बघा की पुढे आपल्याला असं दिलेलं आहे की सक्षम बनूया. म्हणजे आपण आता मी सांगितले त्याप्रमाणे की जशी म्हणीवरून आपण गोष्ट लिहिणार आहोत आणि लिहिता आली पाहिजे. प्रयत्न केल्यावर, सराव केल्यानंतर एकदा दोनदा चुकेल, पण तिसरी कथा नक्की तुमची 50% तरी बरोबर येईल. नाही बऱ्याचशा येतात. गेल्या वर्षी आपण खूप छान सराव करत आलेलो आहोत आणि त्यामुळे आता तर पूर्ण ते छानच तुम्हाला येणार आहे. आता बघा की इथं काय केलेलं आहे की इथे एक कथेचा काय दिलेला आहे? पूर्वार्ध दिलेला आहे. म्हणजे कथेला पूर्वार्ध आणि उत्तरार्ध असतो. पूर्वार्ध म्हणजे पहिला भाग आणि उत्तरार्ध म्हणजे पुढचा शेवटचा भाग. तर मग हा पूर्वार्ध दिला असेल तर गेल्या वर्षी आता 9वीत आणि आता 10वीला सुद्धा आपल्याला उपयोजित लेखनामध्ये कथालेखन या प्रकारामध्ये हे कथालेखन लिहिण्यास अत्यंत गरजेचं आहे. आणि ते 10वीचं पुस्तक 10वीचा अभ्यास आहे असं समजून तो आपण हा सेतू पुस्तक आपण अभ्यासत आहोत आणि अभ्यासायचं आहे. पुस्तक नाही असं नाही, पूर्व तयारी बेसिक आपण हे या सेतू माध्यमातून शिकत आहोत. तर आता बघा की याच्यामध्ये की पूर्वार्ध वाचायचा आहे आणि पूर्ण तुम्ही वाचायचा आहे पूर्वार्ध. आणि पूर्वार्ध वाचून झाल्यानंतर ती गोष्ट पूर्वार्ध म्हणजे पूर्वीचा म्हणजे अगोदरचा गोष्टीचा सुरुवातीचा भाग आणि उत्तरार्ध म्हणजे गोष्टीचा शेवट. मग आपल्याला जेव्हा पूर्वार्ध दिला असेल तर त्याचा उत्तरार्ध करा असं आपल्याला कृतीमध्ये विचारलं जातं आणि मग आपण तसं करणं गरजेचं आहे. आता इथे एक उदाहरण दिलेलं आहे की गोष्टीचा पूर्वार्ध दिलेला आहे. काय दिलेलं आहे ते मी वाचते. रामपूर नावाचे गाव होते. तेथे सर्वजण गुण्यागोविंदाने राहत होते. त्या गावात किराणा मालाचे एकमेव दुकान होते. दुकानदाराचे नाव भिकूशेठ होते. तो कधीच कोणाला मदत करीत नसे किंवा उधार साहित्य देत नसे. गोरगरीब त्यांना दयेची भीक घालत, पण त्याला कोणाचीही दया येत नसे. गावातील लोक त्याच्या वृत्तीला कंटाळले होते. अचानक एकदा दुकानातून आगीचे लोट येऊ लागले आणि दुकानदार, बघा आता हे वाचल्यानंतर तुमच्या मनामध्ये थोडीशी एक गोष्टीची कल्पना म्हणजे आशय लक्षात तुमच्या आलेला असेल आणि आता त्याच्या पुढे आपल्याला गोष्ट पूर्ण करायची आहे. मग ही करत असताना तुम्ही दुकानदाराचं काय घडलं असेल, काय अवस्था झाली असेल त्याला कोणी मदत केली असेल का नसेल आणि करत असताना कोणी मध्ये आलं असेल का नसेल, ही तुम्ही कल्पना करायची स्वतः आणि ती कल्पना करून तुम्ही त्या कथेचा उत्तरार्ध लिहायचा. आता ही लिहित असताना कथा सगळ्यांची सारखी येईल असं नाही. कोण एखादा काय म्हणेल की बाबा हा दुकानदार आहे, आगीचे लोट येऊ लागले आणि दुकानदार घाबरला आणि सळो की पळो अशी त्याची अवस्था निर्माण झाली आणि तो ओरडू लागला, अरे वाचवा वाचवा वाचवा. पण कोणीही तिथं गावातील एकजणही व्यक्ती त्याच्या सहाय्याला आली नाही आणि मग क्षणार्धात त्याचं दुकान हे
पूर्ण नेस्तनाभूत झालं किंवा पूर्ण त्या आगीच्या लोटामध्ये दुकानाची राख रांगोळी झाली, असा एखादा लिहू शकतो. परंतु आपण जर गोष्टीमधून नेहमी आपल्या विचारामध्ये जर सकारात्मकता असेल तर ती कथा आपण सकारात्मक दृष्टीने चांगलीच लिहिणं गरजेचं आहे. कसे लिहिणार बघा, एखादा असं पण लिहू शकेल की आणि दुकानदार घाबरला, काय करावं कसं करावं हे त्याला सुचेनासं झालं. तो ओरडून याला श्यामाला हाक मारत होता, रामाला हाका मारत होता, आजीला हाक मारत होता, पण कोणीही त्याच्याकडे बघायला तयार नव्हतं. प्रत्येकानं कानाडोळा केला होता आणि इकडं मात्र आग कमी न होता आणखीनच वाढत होती. तो अवाक झाला होता आणि त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. तेवढ्यात त्याची बायको आली, बायको सुद्धा ओरडू लागली, पोरं सुद्धा त्याची ओरडू लागली, वाचवा हो वाचवा, माझ्या वडिलांचं चुकलं, आम्हाला क्षमा करा, क्षमा करा आणि आमचा दुकान वाचवा. असं म्हटल्यानंतर गावामधील एक सचिन नावाचा मुलगा धावत आला आणि त्या दुकानाच्या लागलेल्या आगीला विझवण्याचा प्रयत्न करू लागला. पण तेवढ्यात गावातील जो मोठा सरपंच होता त्या सरपंचाने सांगितलं, अजिबात त्याला मदत करायची नाही, बाजूला हो. हा आपल्याला कोणालाही कसलीही मदत करत नाही, त्याला तू कशाला मदत करतोस, त्याला त्याची अद्दल खडू देत. परंतु सचिनने समजावून सांगितलं, तो तसा वागतो म्हणून मी तसं का वागावं, मग त्याच्यात आणि आपल्यात फरक काय राहिला. हे त्या सरपंचाला कळालं. सरपंचाचे देखील डोळे उघडले आणि या भिकूशेठचे सुद्धा डोळे उघडले आणि सचिनने पटापट इकडून तिकडून पाणी आणून त्या लागलेली आग विझवण्याचा प्रयत्न केला आणि बऱ्याच अंशी भस्मसात होणारं त्याचं दुकान हे वाचलं आणि तिथं खऱ्या अर्थानं भिकूशेठला आपली चूक समजली आणि त्यानं गावाची पूर्ण माफी मागितली. सचिनच्या अशा वागण्यामुळं गावातील लोकांना सुद्धा खूप बरे वाटले. अशा रीतीनं सुद्धा सकारात्मक तुम्ही उत्तरार्ध लिहू शकता. बघा, आता ही कथा आपण त्याची वैशिष्ट्य जी आहेत कथा लेखनाची ती समजून घेऊयात. कथेचा काळ मी मागच्याच कथा लेखनाच्या वेळी सांगितलं होता की नेहमी कथा ही भूतकाळामध्ये लिहायची असते. कथेतील पात्र भिकूशेठ, सचिन, सरपंच. कथेचं तात्पर्य जैसे ज्याचे कर्म तैसे त्याचे फळ. बरोबर आहे की जो जसा वागेल तसं त्याला फळ मिळत असतं. जर कर्म चांगले केले तर त्याचे फळही चांगले मिळते. कथेतील घटना भिकूशेठच्या दुकानाला लागलेली आग, त्यासाठी सचिनने केलेले प्रयत्न. कथेचे शीर्षक जैसे ज्याचे कर्म तैसे त्याचे फळ, पेरावे तसे उगवते, हे देखील शीर्षक तुम्ही देऊ शकता. असे दोन मी तुम्हाला सांगितले. तिसरेही तुम्हाला आणखीन छान सुचेल, तुम्ही ते देऊ शकता. आता आपण सराव करायचा आहे आणि तुम्हाला तो करता आला पाहिजे. आता मात्र ही जी कथा आहे ती तुम्ही लिहायची आहे. 2 कथा मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत. तिसरी कथा अशी आहे की आपल्याला काय केलं जाईल की जसं बघा की पहिली कथा आपण ती म्हणीवरून लिहिलेली होती, दुसरी पूर्वार्ध दिला होता आणि आपण उत्तरार्ध लिहिलेला आहे. आणि आता ही जी कथा आपण लिहिणार आहोत त्यासाठी तुम्हाला काही शब्द दिले जातील आणि त्या शब्दावरून तुम्ही काय करायचे आहे, गोष्ट लिहायची आहे. बघा, विद्यार्थी, शाळा, पराक्रम आणि सत्कार आपल्या पूर्ण जीवनाशीच संबंधित असलेली ही गोष्ट आहे. शाळेमध्ये घडलेला एखादा पराक्रम असेल आणि त्या पराक्रमामध्ये असणारे आम्ही कोणीतरी विद्यार्थी असाल आणि त्याच्यातून मग त्याला मिळालेलं बक्षीस म्हणजेच त्याचा सत्कार असणार आहे. मग तो असेल अथवा ती असेल किंवा ते असतील. तर असाच हा विचार करून ही शब्दांवरून आपण कथा लिहायची आहे आणि तुम्ही तो लिहू शकाल आणि तुम्हाला ती येईल. याच अपेक्षेत पुढे आपण वळूयात की एकच मिनिट बाळांनो.
आता कल्पक व्हायचं. म्हणजे मी आता मगाशी सुरुवातीला सांगितलं होतं की आपण स्वतः विचार करायला शिकायचं. सगळंच आपल्याला दुसरं कोण देईल या अपेक्षेत राहायचं नाही. तुम्हाला खूप प्रत्येकापेक्षा प्रत्येकाला खूप चांगलं येत असतं आणि तेच तुम्ही करायचं आणि तेच आम्हाला अपेक्षित आहे आणि त्याच्यातूनच तुम्ही घडणार आहात आणि त्याच्यातच तुम्हाला मार्क मिळून जाणार आहेत. आता बघा आपल्याला काय करायचं आहे, तर शीर्षकावरून कथा लिहा. उदाहरणार्थ धाडसी बाळू. आपण जशी आती तेथे माती लिहिले ही म्हण होती, पण इथं दिलेलं धाडसी बाळू. एक बाळू जो नावाचा मुलगा आहे तो कसा आहे, धाडसी आहे. मग त्याने कोणतं धाडस केलेलं आहे, कुठं केलेलं आहे, केव्हा केलेलं आहे, कशा बाबतीत केलेलं आहे, हे विचार मनात आणायचे आणि त्याच्यावरून ही कथा तुम्ही लिहायची आहे. दुसरं काय कथा लिहायची आपल्याला, तर कथा बीजावरून. म्हणजे काय की अखेर चोर सापडला. आपण अकबर आणि बिरबलाच्या गोष्टी वाचतो, त्याच्यामध्ये बघा बिरबलाने बरेचदा चोर सापडून दिलेला आहे. मग त्याच्यातली ती गोष्ट जर तुम्ही नेटवर जरी बघितलीत की अकबर बिरबलाच्या गोष्टी जरी तुम्ही वाचल्यात किंवा शोधल्यात, तर त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला ही गोष्ट सापडेल. ती जर नाही सापडेल तर स्वतःहून तुम्ही लिहू शकता. पुढं अपूर्ण कथा पूर्ण करा. पूर्वार्ध अथवा उत्तरार्ध देऊन. आपल्या मराठीच्या आता 10वीच्या पुस्तकामध्ये 108 109 पानावर तुम्हाला असा हा पूर्वार्ध दिलेला आहे आणि उत्तरार्ध तुम्ही लिहायचा आहे. तुम्ही तो बघा आणि तो लिहा, तुम्हाला नक्की येणार आहे आणि तुम्ही तो करणार आहात याच अपेक्षेत. अगदीच नाही काही जमलं तर तुमच्यासोबत आहे दीक्षा ॲप आणि QR कोड. तुम्ही QR कोडला देखील स्कॅन करा आणि स्कॅन करून ते तुम्ही पाहू शकता, लिहू शकता आणि दीक्षा ॲप देखील पाहू शकता. आणि मी सांगितल्याप्रमाणे पान नंबर 108 आणि 109 आपल्या मराठीचं ते पुस्तक पहा आणि ते पुस्तक पाहून तुम्ही लिहाल. येणार 100% याच अपेक्षेत. तुम्ही कल्पक होणार आहात, कथा लेखक होणार आहात आणि भावी आयुष्यामध्ये खऱ्या अर्थानं मोठे सुप्रसिद्ध लेखक देखील होणार आहात. आणि नाही तुम्हाला ते व्हायचंय, कथाकार व्हायचं आहे, हीच मनोकामना व्यक्त करून मी इथंच थांबते. धन्यवाद. उद्या पुन्हा भेटूयात आपल्या 20व्या दिवशी. धन्यवाद.